विडूळ ग्रामसभा आज नेमकं घडलं तरी काय? सुरुवात करूया या शेवाळलेल्या भिंतीपासून. ही आहे आमच्या ग्रामपंचायतीची सूचना लावण्याची जागा. आज ग्रामसभा आहे अशी सूचना मला कुठेही लावलेली दिसली नाही. मग प्रश्न असा आहे, ग्रामसभा एवढ्या तातडीने का बोलवण्यात आली? आज संध्याकाळी सूचना आणि उद्या सकाळी ग्रामसभा. तरीही आम्ही गावकरी वेळातला वेळ काढून रोजची मजुरी बुडवून मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहिलो. पण वेळ अशी आली, 11 वाजून गेले. गावकरी उपस्थित होते, पण ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित नव्हते. आणि हे पहा, जबाबदार अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या. त्यानंतर आणखी एक धक्कादायक गोष्ट माझ्या निदर्शनास आली. ग्रामसभा इतिवृत्त नोंदवहीवर गावकऱ्यांच्या सह्या घेतल्या जात होत्या. मी प्रश्न विचारला, ग्रामसभा सुरू झालीच नाही. ग्रामसेवक आणि सरपंच आलेलेही नाही. मग इतिवृत्त नोंदवहीवर सह्या कशासाठी घेतल्या जात आहेत? आणखी विचारल्यावर आम्हाला सांगण्यात आले की ग्रामसेवक येणार नाहीत आणि सरपंचही येणार नाही. मग ग्रामसभा घेणार कोण? आम्हाला सांगण्यात आले की शाळेचे मुख्याध्यापक सभा घेतील. मुख्याध्यापकांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असेल तर त्याबाबत आम्हाला माहिती नाही. पण आमचा साधा प्रश्न आहे, गावाच्या विकास कामाबाबत, निधींच्या हिशोबाबाबत, नाल्यांच्या कामाबाबत किंवा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आम्ही प्रश्न विचारले तर त्यांची अधिकृत उत्तरे कोण देणार? आणि शेवटी आम्ही लेखी नोंद करण्याची मागणी केली, पण आम्हाला लिहून देण्यात आले, सभा अध्यक्ष व प्रशासक हजर नसल्यामुळे ग्रामसभा स्थगित करण्यात आली. मग आमचा प्रश्न हा, प्रशासक नेमका आहे कोण? त्यांचे पद काय आहे? त्यांना कोणते अधिकार आहेत? अहो, ग्रामस्थांची साधी मागणी होती. ग्रामसेवक आणि सरपंच गैरहजर असल्यामुळे आजची ग्रामसभा स्थगित करण्यात आली अशी स्पष्ट नोंद करा. यावरून वाद झाला. ग्रामस्थांचे म्हणणे होते की आम्ही वेळातला वेळ काढून मजुरी बुडवून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो. मग आमच्या उपस्थितीची आणि आमच्या प्रश्नाची योग्य नोंद केली जात नाही. आज नेमके पुढे काय निवारण झाले याची अधिकृत माहिती ग्रामस्थांना अद्यापही देण्यात आलेली नाही. म्हणून माझा प्रशासनाला स्पष्ट प्रश्न आहे, ग्रामसभा पारदर्शकपणे घ्या, ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि आजच्या संपूर्ण घटनेची अधिकृत नोंद व माहिती ग्रामस्थांना द्या. गावकऱ्यांनो, जागे व्हा, आपल्या गावाकडे लक्ष द्या. ग्रामसभा आपली आहे आणि प्रश्नही विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे.